सोयाबीन खरेदी प्रक्रियेबाबत शेतकरी एकवटले, वाडेगावात रास्ता रोको. नाफेड अंतर्गत खरेदी प्रक्रियेतील कठीण अटींमुळे शेतकऱ्यांच्या वतीने तालुक्यातील वाडेगाव येथे शेतकऱ्यांच्याकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला हमीभाव मिळवण्यासाठी खरेदी करण्यात येत असलेल्या नाफेड खरेदी केंद्रावरील खरेदी प्रक्रियेत लावण्यात येत असलेल्या कठीण अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत असून नाफेड खरेदी केंद्रावर नेलेले सोयाबीन वापस आणण्याची वेळ ओढावली आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाला आधारभूत म्हणजेच हमीभाव मिळण्यासाठी शासनाकडून नाफेड अंतर्गत सोयाबीनची खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीसाठी नियमानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नंबर लागलेल्या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर नेले असता तालुक्यातील वाडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी प्रक्रियेत बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पूर्णपणे तपासणीत बसत नाही. परिणामी बहुतेक शेतकऱ्यांना आपले सोयाबीन परत घेऊन जाण्याची वेळ निर्माण झाली आहे. बसस्थानक परिसरात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात स्थानिक तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास झालेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान बाळापूर पातूर रोडवरील वाहतूक जवळपास 1 तासभर ठप्प झाली होती, तर वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. दरम्यान नायब तहसीलदार सय्यद तसेच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश जोडगे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे व खरेदी विक्री संघाचे संचालक मनोहर रहाणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चर्चा करून वरिष्ठ अधिकारी यांना कळवण्यात येईल असं सांगितलंय. तर समस्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड खरेदी केंद्रावर जाऊन संबंधित ग्रेडरकडनं या बाबतीत शासकीय परिपत्रकाची मागणी लावून धरली आहे. परंतु दुपारी 1:30 वाजेपर्यंत संबंधित उपस्थित झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतकऱ्यांच्या या ज्वलंत समस्येबाबत मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करतील का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.